मध्ये आशिजी चोरगे सर आमच्या सोबत जोडले गेलेत। पहिला चेंडू अगदी गुडलेन स्पॉट वरून थोडासा आपण पाहिलं तर हाईट भेटते, तदनंतर आपण पाहिलं तर स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न हा होता, मात्र अखेरीस चेंडू मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय। निर्धाव चेंडू आला। नक्कीच जर सर पाहिलं गेलं तर अंतिम दिवस आहे आणि मजा येईल आजच्या दिवशी, शेवटचा दिवस आणि फायनल कोणते दोन टीम मध्ये असेल ही उत्सुकता प्रत्येकाला आहे। हलक्या हाताने फ्लिप करण्याचा प्रयत्न आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर सिंगलच्या मदतीने धावफलक खात उघडलं जात आहे संघाचं वेदांत 11। आपण जर पाहायला गेलं तर ऑल इंडिया आयकॉन प्रतीक कदम लालबाग श्रीजा 11 संघाकडनं पाहायला गेला आणि त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट आयकॉन पश्चिम महाराष्ट्राचा शरद कोंडाळकर या टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळाला व पहिल्या दिवशी अगदी फॉर्म खूप चांगल्या पद्धतीने पाहायला गेला, परंतु आजच्या दिवशी अगदी शेवटच्या दिवशी कशा पद्धतीने फॉर्म राहील हे मात्र पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। परंतु त्याच्या समोर आपण जर पाहायला गेलं तर सूर्या नायडू ऑल इंडिया आयकॉन हा खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन राहिलं पहिल्या दिवशी। पुन्हा एकदा ओहो, हा चेंडू यावे मात्र अगदी क्लीन बोल्ड होतोय, बेल्सला टपली मारून चेंडू मात्र निघून जातोय। काय गोलंदाजी राहिली, अप्रतिम विकेटचं पतन। आणि गोलंदाजी करणारी टीम विनंती असेल, मी एक्स्ट्रा प्लेयर आपला बोलवेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये। या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे कोल्हापूरला दक्षिण रूपी असलेला अर्थात दख्खनचा राजा ज्योतिबा माझा आणि सुमधुर संगीत आपण जरूर ऐकलं। मात्र सध्या बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अर्थातच मैदानामध्ये दाखल झाला, जिथे आपण पाहिलं तर शरद कोंडाळकर, शरद दत्तात्रय कोंडाळकर, रेणावे गावचा सुपुत्र, वाई तालुक्यातील सातारा जिल्ह्याचा सुपुत्र मात्र मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आयकॉन म्हणून दाखल झाला। सूर्या नायडूने आज मात्र चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यक्ष पहिल्याच ओव्हर मध्ये दाखवला। पहिल्या आतापर्यंत 3 चेंडू मध्ये त्याने फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट देखील घेतली आहे। यावेळेस देखील पहा पुढे टाकला होता, ओव्हर पिच होता आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल डॉट बॉल आलाय। मगचा बॉल अगदी पाहायला गेलं तर अकूट टप्प्याचा बॉल होता, बॅटची खालची कडा लागली आणि बॉल यष्टनवरती आदळला। कौतुक करावं लागेल सूर्या नायडूचं, ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे। पहिल्या दिवशी देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला, आजच्या दिवशी देखील तोच फॉर्म मात्र सातत्याने मात्र कायम ठेवत असताना पाहायला मिळतो। यावेळेस मात्र पहा ओव्हर पिच खोदून काढलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल एक्स्ट्रा कव्हरला मात्र भेदून निघून चाललाय। 4 धावांसाठी येतोय चौकार।
केलं जाईल। संपूर्ण प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच जन करून दाखवली आहे आणि जेव्हा टॉस झाला तेव्हा कृष्णाने सांगितलं होतं की आज प्रेक्षकांचं मनोरंजन मी करणार आहे, आज मी नव्यानं आलो आहे आणि आज माझा दिवस वेगळा आहे। कारण की पहिला दिवस झाला तो दिवस गेला, मात्र आज पुन्हा एकदा नवीन स्वप्न घेऊन मी मैदानामध्ये दाखल झाला आणि ते स्वप्न आणि प्रत्येक प्रेक्षकाचा मात्र पैसा वसूल त्यानं मात्र खेळ करून दाखवला। त्याला सन्मानित केलं जातं मॅन ऑफ द मॅचचं किताब देऊन। थँक्यू सो मच। त्याचा संपूर्ण चाहता वर्ग त्याच्या अवतीभोवती मात्र गोळा झाला। हे प्रेम आहे कृष्णाने कमवलेलं आणि आतापर्यंतची त्याची संपत्ती आहे। ड्राइव्ह केला खेळाडू, अगदी आपण पाहिलं तर वेगानं जरूर ट्रॅव्हल होतोय पण एकच धावी ते मात्र कंप्लीट केले। गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर पाटण तालुक्यातील अर्थातच मराठवाडी या गावचा सुपुत्र गणेश सुरेश शिंदे, मात्र त्याच्या समोर सध्या बॅटिंग साठी आहे शरद दत्तात्रय कोंढाळकर। हा म्हणजे दोन्ही पश्चिम महाराष्ट्राचे आयकॉन खेळाडू आता एकमेकांच्या समोर मात्र अगदी उभे राहिलेत। या दोघांमध्ये कशा पद्धतीने लढत होईल, कारण की दोघे एकमेकांसोबत बऱ्याचदा खेळत आले। हलक्या घेण्याचा प्रयत्न खेळाडू आहे गली रिजन मध्ये, गॅदर करतोय, फेकतोय पण हात लागला यष्ट्यांना। विकेट किपरला माहिती पडला की चेंडू हातातून निसटला आणि त्यानंतर हात लागला। एक धाव कंप्लीट। नक्कीच जर पाहायला गेलं तर इथून पुढे धावसंख्येचा आढावा जर घेतला तर धावसंख्या आपण पाहायला गेली तर टीमची धावसंख्या एकावर एक 11 धावा धावफलकावरती लागतायत। मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण पहिलीच इनिंग आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये जर तुम्ही जास्त धावसंख्या उभी कराल तर सेकंड इनिंग मध्ये कुठेतरी दबाव असेल समोरच्या टीम समोर। परंतु अगदी गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची सुरू आहे। यावेळेस मात्र पहा आकुट टप्प्याचा बॉल होता, कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, पाठमुरा करतायत, बॉल कलेक्ट करतील, फेकी केली जाईल, तोपर्यंत मात्र पहा धावा कंप्लीट होत आहेत 2 आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती। पहिला चेंडूवरती चौकार आला, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूवरती सिंगल आल्या आणि चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव कंप्लीट केली आहे। म्हणजेच काय तर संकेत आणि शरद कोंढाळकर हे दोघेही मात्र सिंगल डबल वरती देखील विश्वास ठेवतात। संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती। ओहो, यावेळी मात्र सुरेख फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू देखील त्याच दर्जात टाकला। गणेश शिंदेनं थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला, शरीराच्या बाहेर ठेवलेला चेंडू मात्र अगदी जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह करेपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आहे, कारण की तो अगदी क्लोज उभा आहे। हे वेगळं षडयंत्र आहे, कारण की गणेश शिंदेच्या विरोधामध्ये विकेट किपर देखील क्लोज उभा ठेवला। शपोलून केल्याचा प्रयत्न, आणखीन बाहेर निघाला तर चेंडू आणखीन बाहेर ठेवला। ही कला, ही चालाकी आहे। यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गोलंदाजी सध्या मात्र गणेश शिंदेची आपण पाहिली। पहिला 2 षटकांचा खेळ संपला आणि बॅटिंग करणारी वेदांत 11 संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे फक्त 13 या आकड्यावरती। 13 लॉस ऑफ दी 1 विकेट ही बॅटिंग करणारी वेदांत 11 ची धावसंख्या आहे। सैरामनिया त्याचबरोबर आमचे मान्यवर आज व्यासपीठावरती उपस्थित आमचे तापोळ्याचे स्टार क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर विलाजी भोसले साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्याचबरोबर तेजस्वी शिंदे साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुरेशजी बामणे साहेब देखील आज या फायनलच्या दिवसामध्ये उपस्थित आहेत। आमचे चंद्रकांतजी शिंदे साहेब देखील आज आपण पाहिलं तर फायनलच्या दिवसामध्ये उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं आपण करूया मनापासून अधिक स्वागत। अर्थातच निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये आता मॅचच्या दिशेने जाऊयात। सूर्या नायडूच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 5 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये देखील तो दाखल झाला। ओव्हर क्रमांक वैयक्तिक दुसरी असताना संघाची 3री ओव्हर मात्र तो घेऊन येतोय। सूर्या नायडूच्या या गोलंदाजीवरती बरंच काय अवलंबून असेल, कारण की धावा कमी असताना अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल का, सूर्या नायडूवरती अटॅक केला जाईल का। यावेळेस मात्र पहा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, उंची जास्त मिळाली आहे, क्षेत्ररक्षक आहे बॉल पर्यंत पोहोचतोय, उंची जास्त लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी, फलंदाज बाद, जावं लागेल महागारी, शरद कोंढाळकरला बॅक टू दी डगआउट। कडुलिंबाला आला कसा गोडपाला, झालो दंगमी, झालो दंगमी, झालो दंगमी, पाहुनिया
यानंतरची मॅच आम्ही पुकारतोय। यानंतरच्या मॅच साठी मातोश्री 11 विपक्ष युनायटेड वायने दोन्ही टीम न तयार राहायच्या। यानंतरच्या मॅच साठी टॉस केला जाईल मातोश्री 11 विपक्ष युनायटेड वायने या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच असेल। मात्र सर आपण आत्ताच गोष्ट छेडली आहे की सूर्या नायडूच्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने खेळ राहील। नक्कीच ज्या पद्धतीचा खेळ चालू आहे आणि काय गोलंदाजी सूर्या नायडू, कौतुक करावं लागेल। पहिल्या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या होत्या 5, एक महत्वाची विकेट घेतली होती, परंतु तिसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती पहिली विकेट मिळवली। काय गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी। यावेळेस मात्र पहा शरीरापासून दूर ठेवलाय, त्यांना माहिती आहे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचं आहे फलंदाजाला आणि तेच तो करतोय। आतापर्यंत 2 विकेट त्याने मिळवलाय, तर या मॅच मध्ये त्याला ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि या दोन्ही संघांसाठी ही इम्पॉर्टंट मॅच आहे, त्यामुळे अगदी तोडीस तोड उत्तर दिलं जाईल। प्रत्येक संघाकडनं फुल टॉस बॉल आणि नो बॉलचा इशारा पंचांचा आणि नो बॉल वरती बाय 1 गेट 1 फ्री, नो +4 5 धावा धाव फलकावरती मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत। आता बॉल त्याच्यावरती +GST म्हणजे तब्बल 5 धावा भेटले। सूर्या नायडू कडून एक छोटीशी चुकी झाल्या, मात्र येणारा चेंडू आहे फ्री हिटचा। आमचा सातारा टेनिस क्रिकेटचा संपूर्ण सातारा ग्रामीणचं संपूर्ण मित्र परिवार आज उपस्थित आहे, त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो। फ्री हिटचा चेंडू यावे, मात्र सूर्या नायडूने आपल्या भात्यातील एक चांगला चेंडू बाहेर काढला। फ्री हिटचा चेंडू त्याला माहिती आहे फलंदाज अटॅक करणारच आहे, यासाठीच त्यानं फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याचं तंत्र विकसित करून चेंडू थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलाय। सूर्या नायडूच्या बोटांमध्ये असलेल्या जादूच्या समोर मात्र फलंदाजी आज थोडीशी शांत राहिली आहे। यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, सूर्या स्वतः गेलाय बॉल पर्यंत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत मात्र पहा 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत। अगदी संधी क्रिएट केली होती, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता, स्वतः सूर्या नायडू त्या बॉल पर्यंत गेला, परंतु निर्जन स्थळी बॉल मात्र हा विसावला। कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी। टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते वेदांत 11 संघ 20 या आकड्यावरती। अतिथी देव बाबा आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे। तीच परंपरा आपण निहाल ग्रुप आयोजित महाविश्व चॅम्पियन लीग 2024 मध्ये करतोय। खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आज वेळेतला वेळ काढून उपस्थित आपण पाहिलं तर मान्यवर, खऱ्या अर्थानं अशोक दादांवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत। आपण सन्मान घेऊयात। मी विनंती करेल आदरणीय अशोक दादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय। तेजजी शिंदे साहेब यांचा सन्मान सध्या मात्र अतिथी कक्षामध्ये घेण्यात येईल। आदरणीय तेजजी शिंदे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात। मात्र सध्या रुको जरा 6 धावांसाठी येतोय, मात्र लेग अंपायर काय सांगतायत की फलंदाजाने घेतलाय रिव्ह्यू वेस्ट हाइट्स साठी बीमर साठी थोडा पार होतील थोडेसे बीजी आहे, आता डिसिजन थोडासा पेंडिंग आहे। हा नो बॉल असला तर यावरती मात्र फ्री भेटतील 1+6 म्हणजे टोटल 7 धावा, कारण की ऑलरेडी षटकार आला। या मॅच मध्ये नक्की घडतंय काय सन्मान आपण घेतो अतिथी कक्षामध्ये। आमचे आदरणीय सन्माननीय तेजजी शिंदे साहेब यांचा सन्मान सध्या आपण पाहिलं तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्व अशोक दादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। प्रेमाची आपुलकीची आणि खऱ्या अर्थानं निहाल ग्रुपची माणूस ची उतार शाल यावेळी मात्र देऊन सन्मान केला जातोय। हा सन्मान केला जातो आमचे तेजस्वी शिंदे साहेब। सध्या आपण पाहिलं तर अगदी आपुलकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा मुवमेंट ऑफ भेट। त्याचबरोबर मी विनंती करेल दादा आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय। आदरणीय सुरेशजी बामणे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र घेतोय। सन्माननीय आदरणीय सुरेशजी बामणे साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अशोक दादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र केला जातोय। त्यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा संपूर्ण मित्र परिवार। दादा विनंती करेल आणखीन एक सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही घेऊ इच्छितोय। व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शिंदे साहेब। अगदी आताच्या धावपळीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नाहीये, मात्र वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान घेतोय। आदरणीय चंद्रकांतजी शिंदे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये यावेळी मात्र घेतला जातोय। आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो आणि अगदी डिसिजन काही क्षणामध्येच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय।
नक्कीच डिसिजन पाहावं लागेल. टेक्निकल टीम स्वतः पाहते, थर्ड अंपायर पंच देखील पाहत आहेत. अगदी थोड्याच वेळात निर्णय दिला जाईल या बॉलवरती नेमकं घडलंय तरी काय आणि डिसिजन आलाय. इट्स नो बॉल. हा नो बॉल आहे. आता 2 नो बॉल झालेत सूर्या नायडूचे आणि 2 नो बॉल झाले, 2 वेस्ट राईट झाले सूर्या नायडूचे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर आता कदाचित सूर्या नायडू गोलंदाजीसाठी दिसणार नाहीये. या ओव्हर मध्ये त्याला थांबवलं जाईल का, कारण की 2 वेस्ट राईट झालेत, 2 बॉल झालेत. आणि जिथे आपण पाहिलं तर षटकार देखील आला, म्हणजे एक ऑफर वाला चेंडू होता. धावसंख्येला खऱ्या अर्थानं बनवणारा चेंडू होता आणि धावसंख्या अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. संधी येते, संधीची वाट बघावी लागते, संयम ठेवावा लागतो. आणि जर संयम ठेवला तर चाळणीमध्ये देखील पाणी साठवू शकता, पण बर्फ होईपर्यंत संयम बघायला हवा. आणि तसाच संयम कदाचित बघितला वेदांत 11 बॅटिंग करणाऱ्या या टीमनं. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर कुठेतरी धावसंख्या पहिल्या 2 षटकांमध्ये थांबली होती, परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला आळा घातला गेला होता. परंतु ही धावसंख्या कुठेतरी पुढे नेण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतायत. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते अर्थातच 27 या आकड्यावरती 27 रन. स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सूर्याच्या जागी मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज या मी विनंती करेल, गोलंदाजी करणारी टीम अर्थातच एक्स्ट्रा खेळाडू तुमचे इथे तैनात नाहीये, सो गोलंदाजीची नावं आमच्यापर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे. मिस्टर संजय यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन जरूर खेळतोय. फ्री हिटचा चेंडू आहे, अडवला जातोय शरीरानं. मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. कारण की सूर्या नायडूची गोलंदाजी तुम्ही या आधीची ओव्हर जर पाहिली तर विकेट त्यानं जरूर घेतल्या. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली, मात्र ओव्हर क्रमांक 2 ला जशी सुरुवात केली तसा पहिल्या चेंडूवरती सूर्या नायडूनं विकेट तर घेतली होती, मात्र तदनंतर आलेल्या 2 नो बॉल 2 वेस्ट राईट मुळे त्याची गोलंदाजी तिथेच थांबली. आणि तदनंतर आपण पाहिलं तर त्याची ओव्हर कंटिन्यू करण्यासाठी नौका गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर संजय. आता एक चेंडू मात्र बाकी या ओव्हरचा, मात्र धावसंख्या आतापर्यंत 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 29 ऑन अ स्कोर कार्ड. हो यावेळी मात्र अगदी बैठा खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन मधून खेळाडू वेगाने आला, कॅच साठी गेला होता, मात्र अखेरीस चेंडू त्याला स्वतःपासून लांब दिसला आणि थांबण्याचा निर्णय घेत असताना 1 बाउंड चेंडू त्यानं गॅदर केला आणि फेक येपर्यंत पुन्हा धावा कंप्लीट केल्या जातात 2. या 2 धावेच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर 31 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली. 31 31 धावसंख्या. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि छोटासा आपण पाहिलं तर ब्रेक यावेळी मात्र मैदानामध्ये घेतला जातोय. तोपर्यंत आपण ऐकूयात डीजे अद्वैतच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. निहाल ग्रुप या स्पर्धेमध्ये ठोकून उभा, एक चौकार, एक षटकार आणि 3 वेळा दुहेरी धावा त्याच्या बॅट मधून आले. तर दुसऱ्या साईडला संकेतची साथ त्याला चांगली राहिली. ओव्हर क्रमांक 3 नंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 31 31 या आकड्यावरती आहे आणि अगदी आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. अक्षय मोरे सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाला. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या मात्र अक्षयला आपण पाहतो जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली जाते आणि त्याच्या समोर सध्या आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी उभा आहे फलंदाज अर्थातच संकेत शिर्के.
यावेळी मात्र शॉर्ट आर्म पूल केला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडू मात्र वेगाने येतोय सेकंड बाउन्स साठी चेंडू वरती गेला एकच धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये सध्या स्ट्रायकिंगला सध्या आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन अर्थातच प्रतीक कदमला सध्या मात्र आपण स्ट्राईकला पाहतोय नक्कीच प्रतीक कदम आहे आणि प्रतीक वरती आता जबाबदारी असेल मोठ्यातली मोठी धावसंख्या आणि संकेत त्याला मात्र खूप चांगल्या पद्धतीने साथ देतोय पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम दोन्ही बॅटर मात्र करतायत आणि सध्याच्या घडीला तेच हवंय आपल्या संघासाठी आणि हे दोन्ही बॅटर अगदी आपण पाहायला गेलं तर अगदी संयमाने आणि अगदी या कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या दोन्ही बॅटर कडनं जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने गोलंदाज अक्षय फिरवला होता चेंडू अगदी फुलटॉस जरूर आला बॅटीवरती एक धाव मात्र कंप्लीट केली जाते दुसऱ्या दिवसा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातो तो देखील थांबवला एकच धाव मिले भाई एक ही मिलेगा कारण की दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आदरणीय विठ्ठलजी धनावडे साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती आज खास आमचे तापोळा गावचे सुपुत्र विठ्ठलजी धनावडे साहेब यांचे देखील मनापासून अधिक स्वागत करूयात वेलकम साहेब आपलं देखील मनपूर्वक अधिक स्वागत आहे निहाल ग्रुपच्या वतीनं ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हुक करण्याचा प्रयत्न जरूर लॉफ्ट केला चेंडूला एक धाव कंप्लीट इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय कारण की यावेळी दोन्ही बॅटरला हव्यात दोन दोन धावा एका धावेने पोट भरणार नाहीये दुसऱ्या धावेचा तुजोरा त्याला पाहिजेच आहे आणि षटकार चौकार जेव्हा थांबले जातात तेव्हा एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्ट केली जाते आणि सध्या तेच केलं जात आहे संकेत आणि प्रतीक कडून कारण की दोन्ही बॅटरला माहिती आहे बॉल गोलंदाजी अटॅक मध्ये या टीम कडे एक ट्रम्प कार्ड आहे जम्बो सर त्यांचं नाव आहे आणि त्यांना एक फायटिंग स्कोर द्यायचा असेल तर कुठेतरी 45-50च्या पुढे जाणं महत्वाचं आहे मात्र आतापर्यंत गाडी थांबली आहे 35 वर यावेळी देखील पूल करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईकने जागा सोडली आहे सॅक्रिफाईस करावी लागली आहे अखेरी संकेतला जावं लागतंय आणि प्रतीकने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली आहे किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही आणि अर्थातच खऱ्या अर्थानं ज्या गाड्यामध्ये देखील स्पष्ट सांगितले ज्या तीन भावांना एकत्र येऊन निहाल ग्रुप आणि निहाल रेस्टॉरंट बनवल्या त्या तीन भावामधल्या आता तिघेही आज व्यासपीठावरती असतील अर्थातच अशोक दादा सबका प्रदीप दादा सबका आणि विशाल दादा देखील आज व्यासपीठावरती पोहोचले गेलेत वेलकम विशाल दादा आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे खऱ्या अर्थानं दादा तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढली आहे तुम्ही आला ना स्पर्धेला आणखीन चर्चा आणल्या आणि तुम्ही आला ना व्यासपीठाचा दर्जा आणखीन वाढला गेला वेलकम सुस्वागतम सुस्वागतम अँड सुस्वागतम यावेळेस मात्र पहा बॉलर बॅक ड्राइव्ह डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे फसला गेलाय जावं लागेल माघारी प्रतीक नक्कीच महत्वाची विकेट होती आणि महत्वाची विकेट अक्षयने मिळवले प्रतीकला माघारी धाडलं विकेट सॅक्रिफाईस केली होती परंतु या बॉल वरती मात्र मोठा फटका खेळता आला नाहीये ताकद थोडीशी कमी पडली निराश असेल निराश हाताने मात्र डगआउटच्या दिशेने मात्र जात असताना प्रतीक कौतुक करावा लागेल अक्षयचं आणि क्षेत्ररक्षकाचं देखील आणि काय साथ मिळते क्षेत्ररक्षकाची अफलातून क्रिकेट मात्र सुरू आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती 35 ऑन स्कोर कार्ड वेदांत 11 संघ नेक्स्ट मॅचचा टॉस होईल मातोश्री 11 विपक्ष युनायटेड वाळणे तर कॅप्टन आपण जिथे कुठे असाल आपण टॉस साठी जोडायचं आहे तिथे मात्र जोडले जातील निलेशजी मर्डेकर सर आणि कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल मातोश्री 11 विरुद्ध युनायटेड वाळणे या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने
फटका चांगला आहे, बॉल बॅक ट्रॅप पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक आहे वेगाने आले, दुसरी धाव डेंजर झोनला असताना इथे मात्र पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्याच्या चालीने चपळाईने मात्र ही धाव कंप्लीट केली आहे. कराव्याच लागतील या धावा, आता कंप्लीट कराव्या लागतील. एका धावेने आता शांत बसून चालला नाहीये, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न हा ठेवावाच लागेल. मान के नाही देंगे तो हम छीन के लेंगे, असंच खेळावं लागेल कारण की धावा हव्यात, धावांची भूक हवी आहे, भूक हवी आहे ती धावांची आणि वेदांत 11ला आहे ती भूक. त्यांना माहिती आहे फायटिंग स्कोर तयार करायचा, जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं तर 50च्या पुढे धावा द्याव्याच लागतील. आणि सध्या धावसंख्या आपण पाहिलं तर 4 षटकांच्या अखेरीस मात्र अगदी 37 या आकड्यावरती आहे. 37 धावसंख्या अशी सर मी बोलू शकतो समाधानकारक आहे. इज नॉट सॅटिस्फाईड नाही होणार आहे 37 धावसंख्येनं, कारण की 4 षटक संपलेत, फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 15, 17 ते 20 धावा येणं गरजेचं असेल वेदांत 11 नवी मुंबई घनसोली या टीम साठी. नक्कीच ज्या पद्धतीने मात्र हा फॉर्म राहिलाय, कारण सकाळचं सत्र आपण पाहायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने राहिलं आणि 63 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र पहिल्या डावामध्ये ही धावसंख्या उभारली जाईल हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह असेल. आता शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकासाठी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाज सुमित मोरे. आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आपण जरूर स्वप्न पाहतो की बॅटिंग करणारी टीम देखील बोलत असेल की 15च्या पुढे धावा येणं गरजेचं असेल आमच्यासाठी जर फायटिंग स्कोर बनवायचा. मगाशी चर्चा केली की गोलंदाजी बॅटिंग करणारी टीमकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, पण बॉलिंग अटॅक ठेवण्यासाठी त्यांना फायटिंग स्कोर द्यावा लागेल. जर फायटिंग स्कोर दिला तर गोलंदाजी चांगली करू शकतात, जर फायटिंग स्कोर नाही तर गोलंदाज धावा अडवणार कुठून. आणि त्यासाठीच त्यांना एक फायटिंग स्कोर तयार करण्यासाठीच 15 ते 17 धावा या ओव्हर मागे येणं गरजेचं आहे. आणि त्याच धावा न देण्यासाठी सध्या मात्र आपण पाहिलं तर सुमित मैदानामध्ये दाखल केल्या. शेवटचे षटक स्विचिट करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र आहे स्लिपचा खेळाडू, चेंडू गॅदर करतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला घडतंय का, एकाच प्लॅटफॉर्म वरती 2 गाड्या. गी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे, सरळ बॅटीने धावा येतात तर बॅटी आडव्या का केल्या जातात. आणि तिथेच लगी तो आबाद नाही तो बरबादचा फटका फसला. सह्याद्री खोऱ्यात जन्मला उगवत्या सूर्याचा तारा, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे, आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही, किंगमेकर अशोक दादा सकपाळ. थँक्यू सो मच. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटची स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण मात्र आज या मैदानामध्ये पेश केलंय. अर्थातच निहाल ग्रुपच्या माध्यमातून आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, अर्थातच अशोकदादा सकपाळ. यावेळेस मात्र पहा ऑन साइडला बिग हिट केलाय, सूर्या नायडूच्या हाताला चटका मिळाला आणि इथे टीम वेदांत 11 संघाला 6 धावांचा फटका मिळाला. षटकार थँक्यू सो मच डीजे अद्वैत. अर्थातच अजय आशेचा एकमेव किरण, आशेचा मी म्हणेल अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा, आशेचा एकमेव किरण आहे. हे लक्षात ठेवा, आशेचा एकमेव किरण टीम वरती आलेला संपूर्ण अंधार दूर करतो. आता तो बॅटर आपण पाहिलं तर अर्थातच अजय आहे का, ज्यानं मात्र या मॅच मध्ये षटकार लगावून संघाची अपेक्षा वाढवली आहे. मी विनंती करेल थोडासा स्पीडअप आपण ठेवायचा प्लीज, थोडासा स्पीडअप आपण घेऊयात. षटकार आलाय मिड विकेट रिजनला आणि अगदी पॅवेल मधून आवाज आला की त्या दिशेनं षटकार जात आहेत, त्या दिशेनं सध्या मात्र अजय बॅटिंग करतोय का. मॅचला मजा येईल कारण की धावा येत आहेत, धावा कराव्या लागतात, संधीची वाट बघावी लागत नाही, संधी आणावी लागते. आणि या मॅच मध्ये सध्या मात्र अगदी मेहनतीनं संघर्ष केला जातो बॅटिंग करणाऱ्या टीमचा, खास करून अजयचा. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पहा एक धाव अगदी चपळाईने कंप्लीट होते, कौतुक करावं लागेल. धावांची धाव सुरू आहे, धावा येणं महत्वाचं आहे आणि ती धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. आणि इथे सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या
44 धावसंख्या. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक आहे. डेट ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर सुमितला पाहतोय थोडस ढगाळ असं वातावरण पाहायला मिळतंय, कारण गावाकडे पाहायला गेलं तर पावसाचं वातावरण सुरू आहे, परंतु सध्या देखील तसंच चित्र पत्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु या बॉल वरती बॉल ऑफ बॅक ड्राइव्ह अगदी डाउन ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. येतोय चौकार. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 48 आणि या डेट ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर सुमित वरती चढवलेला हल्ला पाहायला मिळतोय. अगदी एक षटकार एक चौकार. यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केले जातात. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबवणं सध्याच्या घडीला महत्वाचं असेल. अगदी स्कोर आता बनला गेला, मी म्हणेल आता समाधानकारक धावसंख्या 49 पर्यंत जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग सध्या मॅच मध्ये चालू आहे. थोडासा बाहेर ठेवला, शफल होऊन करण्याचा प्रयत्न, 9 सेकंडला फेकी केले, मात्र गरज होती का? बॅटिंग करणारी टीम बोलेल धावा हव्यात, कशाही येऊ देत, आम्ही तयार आहोत त्या धावा घेण्यासाठी. आणि व्हाईट बॉल आहे, व्हाईट +1. या मॅच मध्ये आता वेळ आणली जाते. मगाशी आपण चर्चा केली, थोडासा स्पीडअप आता घेऊयात, कारण की वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते, वेळ चांगली आणावी लागते. या मॅच मध्ये ते बॅटिंग करणारी टीम वेळ आणतीये चांगली. तब्बल 2 धावा त्यांना फ्री भेटलेत. 51 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. आपण पाहिलं तर 4 म्हणजे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 2 चेंडू मध्ये बॅटिंग करत असताना अजय अकेला कापी आहे का? आणखी सध्या मात्र 2 अजूनही बाकी आहेत. आणि और पिच होता, थोडासा पुढे ठेवला होता टप्पा. इथे क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल, दुसऱ्या धावेची धाव सुरू आहे. अगदी सहजरित्या ही धाव कंप्लीट होते. 2 धावा या बॉलवरती आल्यात. आता शेवटचा बॉल असेल, या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील? महत्वाचा असेल शेवटचा चेंडू, कारण की टार्गेट बनवणारा असेल शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूमध्ये एक मोठा फटका येतोय. षटकार चौकार जर आला तर एक चांगलं टार्गेट बनवू शकतं, आणि चांगलं टार्गेट बनवण्यासाठी या शेवटच्या चेंडूवरती रिस्क घ्यावीच लागेल. रिस्क घेतो तर तोटा होतो हे माहिती आहे, पण रिस्क घेतो तोच तर मोठा होतो, हा वेगळा इतिहास आहे. या मॅच मध्ये आता शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील आणि कशा पद्धतीने एक फायटिंग स्कोर वेदांत 11 उभा करेल. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू सादर जरूर केला, एकदा मात्र जरूर कंप्लीट केली आहे. चोरीची धाव होती, चिकी धाव होती, फेकी केले स्ट्रायकिंग एंडला. काय घडलंय? दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी झाला. तिसरी धाव देखील इथे यशस्वी होते. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल, अन्नाची गती, कमेंटमेंट अँड ऍक्शन, या सर्व शब्दांचा अर्थ इथे बघायला भेटला. आणि अगदी पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते अब तक 56 आणि 57 धावेचं आव्हान. आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात किरण मस्कर सर आणि आशिष सोरगे सरांचा आवाज तुम्ही ऐकला. तुम्ही पाहताय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. आपण पुढील सामन्याचा टॉस करतोय आणि हा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो रिहाल रिसॉर्टचे आदरणीय युवा सेना सातारा जिल्हा प्रमुख आदरणीय विशाल दादा संकपाळ यांना विनंती आहे की दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. आणि दोन्ही संघनायकांना विनंती करूया, मातोश्री 11 आणि युनायटेड वाळणे आपल्यामध्ये सामना होत आहे. आपले संघनायक आपण पाठवा ही विनंती आहे. आपण करूया तो टॉस. युवा सेना सातारा जिल्हा प्रमुख आदरणीय विशाल दादा संकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत आणि दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. अशोक दादा यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. खऱ्या अर्थानं निहाल ग्रुपने महाबळेश्वरच्या खेळाडूंना, असोसिएशनच्या आयकॉनना आणि जिल्हास्तरीय आयकॉनना किंबहुना
राज्यस्तरीय आयकॉनना ऑल इंडिया आयकॉनना इथपर्यंत आणलेलं आहे खेळण्यासाठी आणि एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय ते निहाल ग्रुपचे विशाल दादा संघपाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. चला मातोश्री 11 आणि युनायटेड वाळणे आपले कॅप्टन पाठवा. आपण करूया टॉस. एका बाजूला जतीन दादा धनावडे यांच्या मालकीचा संघ आहे. मातोश्री 11 3 पैकी 3 सामने जिंकलेला आहे. एका बाजूला युनायटेड वाळणे संघ आहे. सचिन दादा नलावडे, प्रशांत दादा तांबे आणि संतोष दादा सकपाळ यांच्या मालकीचा संघ म्हणजे युनायटेड वाळणे. चला दोन्ही कॅप्टन आपण या आपल्यामध्ये होतोय टॉस. चला युनायटेड वाळणे आपला कॅप्टन पाठवा. मातोश्री 11 चे संघनायक आलेले आहेत आणि आपण टॉस करतोय. युवा सेना सातारा जिल्हा प्रमुख आदरणीय विशाल दादा संघपाळ यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. चला युनायटेड वाळणे आम्ही तुमची वाट पाहत आहोत. आपला कॅप्टन पाठवा ही विनंती आहे. तुम्ही पाहताय अनुभवताय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग पर्व क्रमांक 1 चा एक दैदिप्यमान थरार आखीव रेखीव सोहळा आपण अनुभवत आहोत. दोन संघांमध्ये पुढची लढत आहे. एका बाजूला मातोश्री 11 ने 3 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत. युनायटेड वाळणे या टीमने 3 खेळलेले आहेत आणि 3 गमावलेले आहेत. म्हणजे एका बाजूला युनायटेड वाळणे या टीमला शेवट गोड करण्यासाठी हा एक सामना असू शकतो, तर एका बाजूला 4 पैकी 4 सामने जिंकण्यासाठी मातोश्री 11 ला ही संधी आहे आणि अशी रूपरेषा आहे. आपण करूया टॉस. ओके युनायटेड वाळणे टॉस मागतील. नितीन आहेत, सतीश आहेत. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज कॉल. हेड इट इज. नितीन खरं तर 3 सामने थोड्या काही प्रयत्नांमुळे हे सामने निसटले, परंतु हा जो सामना आहे निश्चित शेवट गोड करण्यासाठी ही संधी आहे. आणि या सामन्यामध्ये काय घेताय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू, कारण 2 दिवसाचा खेळ पाहता तसं म्हणजे क्षेत्ररक्षण करूनच मोस्ट ऑफ टीम जिंकल्यात आणि जास्तीत जास्त जेवढा स्टॉप करता येईल तर, कारण आम्ही फर्स्ट मॅचमध्ये चांगली बॅटिंग झाली फर्स्ट 3 ओव्हरला, पण नंतरचा थोडासा खेळ खराब झाला आणि बॉलर्सनी पण चांगलाच खेळ दाखवलेला, परंतु काही क्षेत्ररक्षणामध्ये छोट्या छोट्या चुका झाल्यात आणि त्याच्यामुळे आमचा टार्गेट डिफेंड करणं थोडंसं आम्हाला महाग पडलं. मॅचचा रिझल्ट काही लागेल, परंतु या प्रकारचा एक हक्काचा व्यासपीठ निहाल ग्रुपने उपलब्ध करून दिला. आपल्या भावना? निहाल ग्रुपचे आभार मानायचे तेवढे कमीच आहेत, कारण अशोकदादा यांची स्पर्धा बोललं तर म्हणजे गावालाही चांगलीच असते आणि पहिल्यांदा मुंबईला आहे आणि एवढी मोठी स्पर्धा म्हणजे एक असं नाही की KSK पुरताच, आपण पश्चिम महाराष्ट्राचे आयकॉन पण घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगली स्पर्धा म्हणू लागू. परत जे ओपन इंडिया आयकॉन आहेत त्यांच्यासाठी आणि ओव्हरऑल पूर्ण स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर 2 दिवसाचा तर खूपच चांगलं झालं आणि आजचा जो पूर्ण दिवसाचा खेळ आहे फायनलच्या सामन्यापर्यंतचा, ह्याच्यापेक्षा चांगली चुरस झाली पाहिजे आणि मस्त सामने झाले पाहिजे, जेणेकरून प्रेक्षक आता जेवढी गर्दी आहे त्याच्या डबल टिबल 5 गर्दी झाली पाहिजे. नितीन पुढच्या वर्षी उत्कंठा राहील? हो नक्कीच. पुढचं वर्ष म्हणजे आता मला तर वाटते मी पण कमिटी सोबतच आहे, तर मला असं ऐकून आहे की म्हणजे जेवढी लवकरच स्पर्धा होणार आहे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या प्रत्येक, जसं काल सतीश निवम बोलला की ही स्पर्धा नोव्हेंबर ते डिसेंबरच्या पिरियडमध्ये आली तर एक अजून चांगला खेळ होऊ शकतो. आणि आता या गरमीमध्ये प्रत्येक प्लेअरला डिहायड्रेशन होते, त्यामुळे थोडासा एक क्रॅम्प वगैरे इश्यू येतात. थोडी लवकर झाली तर खेळ चांगला अजून, जसे प्रत्येकाच्या प्रीमियर लीग्स पण नोव्हेंबर डिसेंबरला असतात तेव्हा बघतो आपण खूप चांगलाच खेळ होतोय. तसंच आपली ही स्पर्धा पण जेव्हा थोडी लवकर आली ना अजून, तर रबर क्रिकेट नंतर एक चांगली स्पर्धा म्हणता येईल आणि सगळेजण पुन्हा हर वर्षी वाट बघत राहतील या स्पर्धेची. सतीश बॅटिंग करायचे अधिकचं काही विचारणार नाही. संघाने 3 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत. आपल्या भावना? नक्कीच आम्ही टॉस जिंकलो असतो तरी आम्ही बॅटिंगच घेणार होतो, कारण का नेक्स्ट मॅच आम्हाला नॉकआउट आहे, तर नॉकआउटमध्ये कोण आम्हाला टॉस जिंकू किंवा हारो आम्हाला बॅटिंगच करावी लागेल. सो आम्ही ते नेक्स्ट मॅचची आत्ताच रिहर्सल करून घेऊ. अधिकचा वेळ घेणार नाही कारण सामना सुरू होते. दोन्ही संघनायकांना सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. दादांचा आभार मानेन. दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हा, स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस झालेला आहे. युनायटेड वाळणे या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मातोश्री 11 ला आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी आणि पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या सामन्याची धावतं वर्णन किरण मस्कर सर आणि आशिष सोरगे सर यांची वाणी.
पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, जिथे आपण पाहिलं तर अगदी एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर 1 ने सुरुवात होते. आज व्यासपीठावरती आमचे बरेच मान्यवर सध्या मात्र व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. त्यामध्ये आज खऱ्या अर्थानं KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानचे आमचे प्रमुख सल्लागार, त्याचबरोबर महाबळेश्वर दर्शन कृषी पर्यटन सहकारी संस्थेचे विद्यमान चेअरमॅन आदरणीय सन्माननीय नितीनदादा गायकवाड साहेब असतील. त्याच्यासोबत आपण पाहिलं तर आमचे विद्यमान सरपंच रामजी सपकाळ साहेब असतील, आमच्या तापोल्यावरून खास विठ्ठलजी धनावडे साहेब असतील. त्याचबरोबर आमच्या आज विशाल दादा देखील या स्पर्धेला फायनल दिवसामध्ये जरूर त्यांना उपस्थित आपण पाहतोय. सुरेश दादा शिंदे साहेब आमचे सन्माननीय आदरणीय आमचे अजिंक्यतारा पतपेढीचे सन्माननीय आदरणीय अध्यक्ष कुरोशी गावचे आमचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय सुरेशजी शिंदे साहेब देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून फायनलच्या मॅच साठी जरूर दिवसासाठी जरूर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण मनापासून अधिक स्वागत करूया. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट येतोय, पॉइंट रिजन मध्ये अप्रतिम येतोय निहाल ग्रुपचा चौकार. आणि चौकार आणि चौकारच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक, परंतु यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल फेकी केली जाते. डायरेक्ट हिट जर झाली असती तर यष्टांवरती आदळला असता. इथे मात्र पहा बॅकअप नाहीये आणि अगदी त्याचा भुर्दंड मात्र पाहायला मिळतोय. धावा मात्र इथे कंप्लीट होत आहेत, 2 धावा. जिथे 1 धाव होते तिथे 2 धावा मात्र मिळत आहेत आणि धाव फलक या 2 धावेने मात्र जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा खेळाडू या प्लीज. बॅटिंग करणारी टीम, कारण की आमच्या स्कोरने अजूनही नावं लिहिलेली नाहीयेत. बॅटिंग करणारी टीम एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवायचा प्लीज. ओहो, हा चेंडू यावेळी मात्र गर्रकन फिरतोय. जंबो सरांचा उल्लेख काल देखील केला होता, परवा देखील पहिल्या दिवसामध्ये देखील जंबो सरांचा उल्लेख सातत्याने आपण करत होतो. जिथे आपण पाहिले तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला आणि अगदी हा देखील चेंडू निर्धाव येताना आपण पाहिला. आकाश सध्या मात्र स्विच बाहेर काढतोय. अप्रतिम फटका जिथे जंबो सरांच्या विरोधामध्ये खेळलेला हे अस्त्र बाहेर काढलाय. येतोय षटकार. प्रतिम फटका खेळला जिथे षटकार येतो. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आणि संघाची धावसंख्या अगदी 13 या आकड्यावरती. जंबो सरांची चर्चा सातत्याने केली जाते, कारण की पहिल्या दिवसापासून वेदांत 11 या संघाचे ट्रम्प कार्ड ते ठरलेत. या ट्रम्प कार्डला या मॅच मध्ये अखेरीस चालावं लागणार. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर आकाश काळे आणि अर्थातच सूर्या नायडूने मात्र या मॅच मध्ये ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हर मध्ये खेळ केला, खास करून आकाश काळेचा उल्लेख केला जाईल, कारण की त्यांना आतापर्यंत धावसंख्या 12 ठोकली आहे. जिथे आपण पाहिलं तर एक धावसंख्या सूर्याच्या बॅट मधून जरूर आले. 13 धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये असताना चांगली सुरुवात आहे, कारण की पहिल्या इनिंग मध्ये आशिष आपण पाहिलं तर सूर्या नायडूच्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. त्या प्रतिनिधी त्याच्या विरोधामध्ये सेकंड इनिंग जर आपण पाहिली तर सेकंड इनिंग मध्ये पहिल्याच ओव्हरला 13 धावा आल्यात. वेल बिगिनिंग ऑफ डन असं म्हटलं जातं. चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली केली तर अर्ध काम झाले असं म्हटलं जातं, पण त्याच कामामध्ये त्याच वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपल्या या मॅच मध्ये कशा अडचणी येतील आणि किती अडथळे या मॅच मध्ये आणले जातील गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांकडून. नक्कीच पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतात, परंतु आकाश अगदी सध्या चांगल्या फॉर्मला पाहायला मिळतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला, परंतु जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय शरद कुंडाळकर. यावेळेस मात्र पहा अलॉंग द कार्पेट पद्धतीने गॅप शोधून काढले. एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हाताकडनं चुकी होते. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय अगदी सूर्या नायडूच्या बॅट मधून. हा
अगदी ड्राईव्ह केलेला चौकार. सूर्या नायडू देखील ट्रम्प कार्ड आहे. समोरच्या टीम कडे शेर आहे तर सूर्या नायडू सवा शेर आहे. इकडे बाहुबली तर तिकडे ग्रेट खली आहे. खलीबली या मॅच मध्ये नक्की होणार आहे. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज अर्थातच शरद दत्तात्रय कोंढाळकर सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाला. वेगवान गोलंदाज पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगवान गोलंदाजांची जवळणी जर काढली आहे तर टॉप 5 मध्ये येणारा हा गोलंदाज आजही चर्चेत राहिला. कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग आजही आठवते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज म्हणून सोन्याची चेन पटकवणारा हा खेळाडू अर्थातच शरद कोंढाळकर गोलंदाजीसाठी आल्यानंतर एखाद दोन चान्स तो बाहेर काढेल, एखाद दोन विकेटनं मॅच बनेल हे त्याला माहिती आहे. मात्र शरद कोंढाळकर यॉर्कर साठी देखील ओळखला जातो. या मॅच मध्ये शरदच्या गोलंदाजीमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय, एक तो टीम बिखरेगी वरना टीम निखरेगी. मॅच मध्ये अजून बरंच काय बाकी आहे. कुठेही जाऊ नका. निहाल ग्रुप तुमच्यासाठी आणखीन मनोरंजन घेऊन येणार आहे. यावेळेस मात्र पहा बैठक फटका सजवता फसला गेलाय. जाळं विणलं होतं, चर्चा झाली होती आणि त्या जाळ्यामध्ये अडकला गेलाय महत्वाची विकेट. सूर्या नायडू बॅक टू द डगआउट. का चर्चा केली सातारा जिल्ह्याचा वाई तालुक्याचा रेणावळे गावचा शरद दत्तात्रय कोंढाळकरची का चर्चा केली. हा वेगवान गोलंदाज आजही पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये प्रत्येक फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकत आला. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच शिवडीचा विक्रोलियन्स मध्ये सातत्याने नाव करणारा खेळाडू मात्र सूर्या नायडू आज मात्र शरद कोंढाळकरच्या समोर मात्र थोडासा अपयशी राहिला आणि अखेरीस तो मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने दाखल होतोय. सूर्या नायडूला बाद केल्यानंतर बॅटिंग करणार टीम वरती दबाव येईल का, कारण की या टीम कडे अजून बॅटिंग लाईन बराच बाकी आहे आणि आकाश नंतर जबाबदारी कोण स्वीकारणार. बॅटिंग करणारी टीम तुम्हाला 4 वेळा कॉल दिला की तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. एक्स्ट्रा खेळाडू बॅटिंग करणारी टीम अरे 10वा पाठवा. 11 प्लेयर असतील तर 10वा तरी पाठवा. वेदांत 11 एवढ्या मोठ्या स्पर्धेला या सर्व गोष्टी मी महत्वाची विकेट होती आणि शरद कोंढाळकर चर्चा झाली होती. आधीच्या बॉल वरती स्वतः जंबो सर गेले, काहीतरी कानमंत्र दिला त्यांनी आणि कशा पद्धतीने टप्पा हाताळायचा आहे हे मात्र त्याला जरूर सांगितलं आणि तो टप्पा शरद कोंढाळकरने अचूक हाताळला आणि जाळ्यामध्ये अडकवलं. अर्थातच सूर्या नायडू याला पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. शरद कोंढाळकर अगदी अनुभव आहे या देखील गोलंदाजाकडे आणि चर्चा राहिली या गोलंदाजीची देखील. पुन्हा एकदा पहा अगदी जंबो सर जात आहेत कारण त्यांना माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. सध्याच्या घडीला अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. सगळ्या मॅचेस अगदी तोडीस तोड राहतील. या टीमचा खऱ्या अर्थानं बॉलिंग अटॅक का जबरदस्त आहे याची चर्चा आपण केली आणि त्याचं एक उदाहरण समोर मात्र सध्या तुम्ही पाहता. यावेळी देखील आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता. फक्त दिशा दिले आहे खेळाडू शरद कोंढाळकर आला आणि शरद कोंढाळकर दिवाळी घेऊन आला. शरद आया दिवाळी लेके आया, खुशियां लेके आया. ठोको डीजे. वानवली आई रे गावचा कोहिनूर हिरा सह्याद्री खोऱ्यात जन्मला उगवत्या सूर्याचा तारा. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. किंग मेकर अशोक दादा सकबाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंग मेकर अशोक दादा. अप्रतिम संगीत. महाबळेश्वर मधलं असलं गाव नाही जिथे अशोक दादांचं नाव नाही. आई काळेश्वरीचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी आहेत. निहाल ग्रुपचे सर्व आणि निहाल ग्रुपच्या या स्पर्धेचे सर्व अशोक दादा सबका यांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं. बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झाला अर्थातच सातारा जिल्ह्याचा पाटण तालुक्याचा आणि मराठवाडी गावचा सुपुत्र अर्थातच
गणेश सुरेश शिंदे हा खेळाडू अर्थातच पश्चिम महाराष्ट्र आयकॉन सध्या मैदानामध्ये दाखल झाला. गणेश सुरेश शिंदे शरद कोंढाका त्याच्या समोर आहे आणि हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती सध्या मात्र उभा. हो यावेळी देखील मात्र अप्रतिम चेंडू टॉस टॅकिंग एंडला संधी बनवायला लागते, शोधायला लागते. शरद कोंढाकने या मॅच मध्ये मात्र गोलंदाजीसाठी आला आणि अगदी आग लावतोय. अपील उचलली गेले नॉन स्ट्रायकिंग एंड कडे. काय घडतंय अपील उचलतायत आणि सातत्याने मात्र कॉन्फिडन्स दोन्ही बॅटरचा तुम्ही पाहताय. शांत उभे आहेत दोन्ही बॅटर मात्र आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये. मात्र शरद कोंढाकरची काय चर्चा केली होती आशिष की शरद आल्यानंतर वेगावरती स्वार होतो आणि शरद आल्यानंतर चेंडू नाही तर रखरखते आगीचे निखारे टाकतो. हा गोलंदाज आहे की तोफखाना आहे हा प्रश्न थोड्या वेळासाठी पडतो. नक्कीच परिस्थिती जिथे गंभीर आहे तिथे शरद कोंढाळकर खंबीर आहे. टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग आहे परंतु मॅच जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. मेहनत करतायत प्रत्येक जण मेहनत करतोय आज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पहा गोलंदाज शरद निघालाय गणेशसाठी. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा द्यायची होती परंतु अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गणेश सुरेश शिंदे एका साइडला शांत आहे दुसऱ्या साइडला आकाश काळे आहे. वादळापूर्वीची शांतता आहे काही कारण की या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये कोणी कोणाला कमी समजत नाहीये. समुद्राच्या पायाच्या समुद्राच्या ज्या लाटा असतात पायाला गुदगुल्या करून जातात त्याच लाटा असतात की त्यांनी एक काय महाकाय जहाज समुद्रातले बुडवलेले असतात. म्हणून क्रिकेट असो किंवा आयुष्य कोणी कोणाला कमी समजत नाहीये. मात्र प्रत्येक जण प्रत्येकाची दुखती नस जरूर जाणतोय. ओहो यावेळी देखील एक्स्ट्रा बाउन्स ठेवला होता थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला. त्यानंतर आपण पहिला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र विकेट कीपर क्लोज आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे उभा यष्टी रक्षक तुझा डाव संपवायला मागे उभा विकेट कीपर होता डाव संपवण्यासाठी. गणेश शिंदेला बरेच प्रश्न विचारले. या ओव्हरची जर संपूर्ण कहाणी बघितली तर पहिला चेंडूवरती चौकार आला त्यानंतर विकेट आली त्यानंतर 3 लगातार डॉट आले म्हणजे 6 चेंडू मध्ये 2 विकेट आणि 4 धावा खर्च करणारा शरद कोंढाळकर या मॅच मध्ये कमबॅक करून देतोय. धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात. धावसंख्येला थांबवलंय आकडून ठेवलंय जखडून ठेवलंय. धावसंख्येला पूर्णपणे स्टॉप केलंय. ब्रेक नव्हता हँड ब्रेक होता खेचून धरलाय आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून वरती मान काढावी लागेल कारण की परिस्थिती थोडीशी गंभीर झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 17 आणि समीकरण आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. 18 चेंडू 40 धावा हे समीकरण सध्या मात्र मॅच मध्ये तुम्ही पाहताय. नक्कीच असं म्हटलं जातं इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद मात्र नक्की करायचा नाहीये. परंतु या वेळेस मात्र पहा काय परिस्थिती मात्र निर्माण झाली आहे. समीकरण थोडंसं अवघड होत असताना मात्र पाहायला मिळतंय. नायरा ओमकार संघाकडनं शिल्लक आहेत बॉल 18 आणि गरज आहे 40 धावांची म्हणजे मोठ्यात मोठी धाव संख्या ज्या पद्धतीची होती ती कुठेतरी आज गोलंदाजाने करामत केली आहे. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आता मोठे फटके येणं सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. आणि आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय आकाश आणि गणेश. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र अर्थातच 3रं षटक घेऊन मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर शिंदे आणि त्याच्या समोर असेल आकाश काळे. पाहावं लागेल कशा पद्धतीने मात्र हा खेळ राहील. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये अगदी दोन्ही संघ अगदी तोडीस तोड उत्तर देत आहेत. प्रत्येक टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी कौतुक करावं लागेल. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व पहिलं असतं ते मानाचं असतं आणि तो मान आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर निहाल ग्रुप आणि ज्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच अशोकदादा सकपाळ. अगदी आपण पाहायला गेलं तर चर्चा राहिली आहे या सातत्याने मात्र या क्रीडा स्पर्धेची आणि अगदी 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा आजचा अंतिम दिवस मजा येईल. प्रत्येक प्रेक्षक मात्र जोडला जातो या स्पर्धेसाठी. अगदी थोड्या वेळानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर या मैदानामध्ये अगदी प्रेक्षकांची ओहोलाट गर्दी मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर गोलंदाज मयूर. यावेळेस मात्र बैठा फटका सजवायचा होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून प्रोटेक्शन दिलं जात आहे. फेकी केली गेली. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय आणि एकच धाव मात्र या बॉल वरती आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 18 या धाव संख्येवरती 18 धावा आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात आणि
लक्ष आहे अर्थातच 57 धावांचं 56 धावा वेदांत 11 संघाने केल्या. लक्ष समोर ठेवलं 57 धावांचं. मोठ्यातली मोठी धावसंख्या आपण पाहायला गेली तर धाव फलकावरती पाहायला मिळते, परंतु यावेळेस मात्र मोठे फटके येणं महत्वाचं आहे. परंतु शांत आहे सध्याच्या घडीला गणेश शिंदे. कशा पद्धतीने बॅटिंग लाईन राहील या बॉलवरती. यावेळेस मात्र पहा अगदी उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि पुन्हा एकदा एकच धाव येते या बॉलवरती. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने एका धावेने मात्र धाव फलक पुढे सरसवते. एका धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल अर्थातच 19 या आकड्यावरती. कौतुक करावं लागेल, आतापर्यंत 2 बॉल मयूरने हाताळले आणि फक्त 2 धावा दिल्यात. अजूनही 4 बॉल शिल्लक. तिसरं षटक मयूरसह मार्गस्थ आहे. आता स्ट्राईक एंडला आकाशला मात्र पाहतोय. यावेळेस मात्र पहा फटक्यामध्ये आहे ताकद, वजन. इथे रन मिळतील अर्धा डझन. कौतुक करावं लागेल, फटका चांगला होता. स्वीजिटचा फटका खेळलाय आणि या धावा आल्यात तर 4 आणि या 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर संपूर्ण मित्र परिवार खऱ्या अर्थानं अशोक दादांचा आमच्या मंत्रालयामध्ये कार्यरत सन्माननीय सुनीलजी बनसोडे साहेब व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. त्याचबरोबर मारुती सपकाळ आमचे वेंगळेचे, त्याचबरोबर नितीनजी हिंगे साहेब देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. आमचे शरदजी पवार साहेब असतील, ऋषिकेशजी खेडेकर साहेब असतील, गणेशजी शेलार साहेब असतील आणि खास करून अशोकदादा सपकाळ साहेब यांचे दोघेही लाडके मेहुणे आज या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. अर्थातच गौरीजी कदम साहेब आणि प्रमोद दादा कदम हे दोन्ही आमचे खऱ्या अर्थानं अशोक दादांचे लाडके मेहुणे आज या स्पर्धेचा आनंद या व्यासपीठावरून घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. जाऊया मॅच कडे. यावेळेस मात्र पहा अकुटप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती, परंतु यष्टांच्या वरतून मात्र बॉल हा विसावतोय आणि तिथे बीट होतोय आकाश. आणि कौतुक करावं लागेल, आधीच्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि हा बॉल मात्र डॉट बॉल काढण्यात मात्र नक्कीच यश आलंय. अगदी चर्चा होते या स्पर्धेची आणि आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसांमधली ह्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कौतुक करावं लागेल या स्पर्धेची आणि आयोजक आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच अशोकदादा सकपाळ. जाऊया मॅचच्या दिशेने. मयूरचा पुढचा बॉल. इथे मात्र पहा पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु यावेळेस मात्र पहा एक चोरटी धाव घेण्यात मात्र दोन्ही बॅटरला यश येत आहे. स्ट्राईक आता रोटेट होते, लेग बॉलच्या स्वरूपात ही धाव फलकावरती जरूर ऍड केली जाते आणि स्ट्राईक मात्र आता असेल गणेश शिंदेकडे. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आतापर्यंत बॉल झालेत 5 आणि आता शेवटचा बॉल. कुठेतरी धावसंख्या थांबली गेली आहे, कुठेतरी धावसंख्येला आळा घातलाय आणि या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतायत आणि पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि ही पार्टनरशिप कुठेपर्यंत राहील आणि ही पार्टनरशिप कितपत टिकेल. कारण गोलंदाज आपण पाहायला गेला तर मयूरला पाहतोय आपण, त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, अनुभव आहे, क्षमता आहे. पुढचा बॉल घेऊन शेवटचा बॉल गणेश साठी आणि इथे मात्र पहा बैठा फटका सजवायचा होता. शॉर्ट फायनिंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि याही बॉल वरती मात्र सिंगल हाताळले. अगदी कौतुक करावं लागेल मयूरचं, ज्या पद्धतीने मात्र हे षटक राहिले. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटक इथे समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. 2 गडी बाद 25 टीम नायरा ओमकार संघ. अगदी आज व्यासपीठावरती अशोकदादा सपकाळ साहेब यांचा संपूर्ण मित्र परिवार तुम्ही व्यासपीठावरती आज पाहता. आमचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय राम सपकाळ साहेब असतील, त्याचबरोबर आमचे तापोलेचे सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी धनावडे साहेब असतील. आज विशाल दादा सपकाळ साहेब देखील आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. विशाल दादा देखील, नितीन दादा गायकवाड साहेब असतील, आमचे कुरोशीचे सुरेशजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमचे सन्माननीय आदरणीय वेंगळेचे मारुती सपकाळ साहेब असतील. नितीनजी हिंगे साहेब देखील आज फायनलच्या दिवसामध्ये उपस्थित आहेत. शरदजी पवार साहेब देखील या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. ऋषिकेशजी खेडेकर साहेब असतील, आमचे गणेशजी शेलार साहेब असतील, त्याचबरोबर मंत्रालय कार्यरत आमचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी बनसोडे साहेब असतील, आमचे वाकीगावचे सन्माननीय गौरेशजी कदम साहेब असतील आणि प्रमोदजी कदम साहेब असतील. या संपूर्ण मित्र परिवारांचं, सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून अधिक स्वागत करतो. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024च्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम. नक्कीच चर्चा आहे या लीगची, महाबळेश्वर चॅम्पियन लीग
आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहायला गेली तर अशोकदादा सकपाळ प्रत्येक युवकाच्या मनातील ताईत असं हे नेतृत्व खरं तर रमला जो प्रत्येकाच्या मनामध्ये, ज्यांनी प्रत्येकाची आपुलकी जपली, प्रत्येकाला आपलंसं करून घेतलं, आज प्रत्येकाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आज महाबळेश्वर चॅम्पियन लीग साठी अगदी उदयास आलेलं हे नाव अर्थातच अशोकदादा सकपाळ. आज खऱ्या अर्थाने अभिमान आहे अशोकदादा सकपाळ यांचा, कारण खेळाडूंसाठी नव्हे तर प्रत्येकाच्या युवकांसाठी पाठीशी असं हे उभं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि या चर्चा राहिली या क्रीडा स्पर्धेची महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 आणि या प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहायला गेलं तर 2,22,222 रुपये. आणि कोणता संघ असेल या लीगचा चॅम्पियन होण्यासाठी मात्र सज्ज असेल, कोणत्या त्या दोन टीम असतील, चर्चा असेल, प्रश्नचिन्ह आहे, कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरेल. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर चौथं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं शरद कुंडाळकर आणि स्ट्राईकला मात्र गणेश शिंदे. यावेळेस मात्र पहा सुपला खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. बस काय भावा, इथे खेचल्यात 4 धावा, चौकार. प्रकाश माने, राजेश मोरे, गणेश शिंदे, लाला भोसले, दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ. थँक्यू. अगदी विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश शिंदे, मिस्टर PTPL. यावेळेस मात्र आखू टप्प्याचा बॉल कव्हर पॉइंटला उडवलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार. आणखीन एक गणेश शिंदेच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. वानवली आई रे गावचा आया, एकच कोहिनूर हिरा. सह्याद्री खोऱ्यात जन्मला उगवत्या सूर्याचा तारा. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. नक्कीच 2 चौकार आले आणि या चौकारच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे जाईल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल अगदी 33 या धाव संख्येवरती. आता अगदी शरद वरती चढवलेला हल्ला गणेशच्या माध्यमातून अगदी कौतुक करावं लागेल. शरदचं कमबॅक होणं या षटकामध्ये महत्वाचं असेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली या कमबॅक होईल का या बॉलवरती. परंतु यावेळेस मात्र बिग हिट केलाय आणि इथे मात्र पहा क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झालीये आणि चुकीचा भुर्दंड इथे मात्र पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू सो मच. आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 9 बॉल 20 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणि आता मात्र जिथे शांत होता गणेश, इथे आक्रमक भूमिका मात्र बजावत असताना पाहायला मिळतोय. कमबॅक 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 होईल का. यावेळेस मात्र पहा बैठा फटका सजवलाय, गॅप शोधून काढली आहे. अगदी क्षेत्ररक्षक आहे, बॉल परत येतात, अडवला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 2 धावा आल्यात आणि धावांची धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कौतुक करावं लागेल. आता 8 चेंडू आणि गरज आहे 18 धावांची. 8 आणि 18 धावा.
8 बॉल 18 ची गरज. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झालाय शरदचा. अजूनही 2 बॉल शिल्लक. चौथं षटक मार्गस्थ शरद कोंडाळकरचं, परंतु अगदी आक्रमक भूमिका मात्र बजावत असताना गणेश शिंदेला मात्र आपण पाहतोय. यावेळेस मात्र पहा ऍक्शनला रिएक्शन, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि इथे येतोय 6 धावांचा षटकार. गणेश शिंदे ऑन फायर. येणाऱ्या बॉल वरती आणि येणाऱ्या काळ सांगून जाईल. 7-12 ची गरज. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी या पॉइंटला मात्र दिशा द्यायची होती, परंतु कौतुक करावं लागेल. या बॉल वरती मात्र शरदचं मात्र कमबॅक झालंय आणि इथे मात्र पाहायला गेलं तर 4 षटक संपलेत. टीमची धावसंख्या 45, लॉस ऑफ दी 2 विकेट. आणि आता समीकरण जर पाहायला गेलं तर 6 बॉल आणि गरज असेल 12 धावांची. 6 चेंडू 12. काही सन्मान आपण करतोय. सन्मान्य आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही काही सन्मान घेऊ इच्छितोय. व्यासपीठावरती उपस्थित अजिंक्य तारा पटपेढीचे विद्यमान अध्यक्ष, आमचे कुरुशी गावचे सुपुत्र सन्मान्य आदरणीय सुरेशजी शिंदे साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय सुरेशजी शिंदे साहेब यांचा सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आणि हीच परंपरा मात्र निहाल ग्रुपच्या माध्यमातून मात्र केली जाते. खऱ्या अर्थानं अजिंक्य तारा पटपेढीचे विद्यमान अध्यक्ष कुरुशी गावचे सुपुत्र सुरेशजी शिंदे साहेब यांचा सन्मान अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वेळेतला वेळ काढून अशोकदादांचा संपूर्ण मित्र परिवार आज उपस्थित राहिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहता विशाल दादा देखील आज उपस्थित राहिलेत आणि या दोघांच्या वतीनं एक छान सन्मान यावेळी मात्र केला जातोय. आमचे सन्माननीय आदरणीय सुरेशजी शिंदे साहेब यांचा. त्याचबरोबर मी विनंती करेल दादा, आणखीन एक सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. खऱ्या अर्थानं धावपळीच्या युगामध्ये वेळ कोणाकडेच नाहीये, मात्र वेळेतला वेळ काढून आज खऱ्या अर्थानं उपस्थित राहिलेत आमचे विद्यमान सरपंच राम सपकाळ साहेब. त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेऊ इच्छितोय. आदरणीय राम सपकाळ साहेब यांचा देखील सन्मान सध्या मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आयोजक अशोकजी सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. दगदगीच्या युगामध्ये आमचे कोयना विभाग प्रमुखचे युवा सेना प्रमुख आमचे सन्माननीय आदरणीय राम सपकाळ साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय आणि एक मोमेंटो भोट या स्पर्धेची देखील दिली जाते. थँक्यू सो मच. इतर काही सन्मान आपण थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. 6 चेंडू 12 ची गरज. इथे मात्र पहा पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय पॉइंटला, सीमारेषा पार. इथे मात्र येतोय 1 बाउन्स चौकार. अगदी आता समीकरण कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न मात्र सातत्याने मात्र पाहायला मिळतोय आणि आता समीकरण मात्र जाऊन पोहोचतोय. आपल्याला पाहायला मिळतं धाव संख्या 49 आणि 5 बॉल शिल्लक असतील आणि 5 बॉल 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. इथे मात्र पाहायला गेलं तर वेदांत 11 संघ जर हा सामना जिंकला तर कुठेतरी होप्स आहेत जिंकण्याचे. या स्पर्धेमध्ये जर ही मॅच ते हरतायत तर परतीचा प्रवास. आणि पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 5 चेंडू 8 ची गरज. शेवटचं अंतिम षटक जबाबदारी दिली आहे अर्थातच प्रतीककडे. कशा पद्धतीने मात्र शेवटचं षटक राहील थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. अंतिम दिवस आहे त्यामुळे थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. यावेळेस रिव्हर्स स्विच हिट केलाय. 6 धावांचा टोला. षटकार आलाय आकाशच्या बॅट मधून. अफलातून खेळी, विस्फोटक खेळी. गणेशला साथ देतोय आकाश.
ची गरज असं म्हटलं जाताना तुम्ही स्वतःला सिद्ध करा. संपूर्ण जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये आणि सिद्ध करतायत. इथे मात्र पाहायला गेले तर दोन्ही बॅटर 2 धावांची अजूनही गरज आहे. 4 बॉल 2 कमबॅक होईल का प्रतीकचं? यावेळेस मात्र पहा अगदी प्रॉपर बॅट वरती गेलाय आणि इथे मात्र पहा MS धोनी स्टाईल पद्धतीने विजय षटकार, विजय चौकार आलाय. माफ करा, विजय चौकाराने चौकाराच्या मदतीने टीम नायरा ओमकार संघ हा सामना मात्र जिंकलाय.